सोलापूर जिल्ह्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक चुरशीची करण्याकरिता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी व मित्र पक्षांनी जोरदार तयारी सुरू केली असून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष वसंत नाना देशमुख यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. विधान परिषदेची निवडणूक महाविकास आघाडी संपूर्ण ताकदीनिशी लढणार असल्याची प्रतिक्रिया यावेळी बोलताना देशमुख यांनी दिली आहे. त्यामुळे सोलापूर जिल्हा विधान परिषद निवडणूक ही चुरशीची होणार असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचा अर्ज बाद झाला बरोबर आहे, पण आता माझा अधिकृत आहे पक्षाकडून अर्ज, तो मंजूर झालेला आहे आणि आमचे सहकारी आहेत. ओबाटाचा एक अर्ज आहे, अक्कलकोटे त्यांचाही एक अर्ज आहे. त्यांनी जरी पक्षावर भरला नसला तरी ते ओबाटाचे आहे. आणि जानकर साहेबांचे एक चिरंजीव आहेत जीवन जानकर, ते आमच्या पक्षाचे आहेत राष्ट्रवादीचे. तर आम्ही आज सगळेजण बसून आमच्यापैकी कोणीतरी एक जण अर्ज ठेवण्यासाठी चर्चा करणार होतो. आम्ही सगळेजण एकत्र येऊन एकाशी एक उमेदवार देण्याचा प्रयत्न करणार आहे. आता मोहिते पाटीलांचं म्हणजे मार्गदर्शन असणार आहे असे स्पष्टच आहे. काही चर्चा झाली विजयदादांची? नाही, खासदारांची चर्चा करूनच अर्ज भरलेला आहे. वरून मला पक्षाच्या अध्यक्षांचा फोन आला की अर्ज भरून ठेवा म्हणून, आणि त्यांनी मला एबी फॉर्म पाठवून अर्ज भरायला सांगितलेला होता. त्याप्रमाणे मी भरलेला आहे आणि तो मंजुरी झालेला आहे. आपण जिल्हाध्यक्ष या सर्व घडामोडींमध्ये आता काँग्रेसची काही चर्चा झाली का? जसे इतर उमेदवारांची करता काँग्रेस बाद झालेले, काँग्रेसची भूमिका काय? नाही, आता आमचं एकदा ठरल्यानंतर आता काँग्रेस आमच्या बरोबरच राहणार ना, कारण शेवटी महाविकास आघाडी जर उद्या ठरलं असतं, त्यांचा जरी अर्ज फायनल झाला असता तरी आम्ही त्यांना मदत करणार होतो. तसं आता त्यांचा अर्ज नसल्यामुळे ते भाजपला तर निश्चित मदत करणार नाही, ते मदत आम्हालाच करतील. काय एकंदरीत पूर्ण म्हणजे काँग्रेस, राष्ट्रवादी आणि उपाटाचं अधिकृत उमेदवार म्हणून येऊ शकतो? नाही, एक नाव निश्चित ठरणार. एक नाव कुठले आम्ही ठरवून त्या पद्धतीनं आम्ही प्रयत्नही सगळे मिळून करणार आहे. कोणालाही अर्ज मिळाला, कोणीही फायनल झालं तरी त्यासाठी आम्ही सगळेजण चांगल्या पद्धतीचा प्रयत्न करू आणि चांगली लढत होईल अशी आम्हाला असेल. त्यांना घेणार ना चर्चेत, त्यांना भेटावं लागणार. उमेदवार एकदा फायनल झाला की त्यांच्याशी भेटून, आणि ते निश्चित आम्हालाच करणार, कारण शेवटी आघाडी म्हणून त्यांना आमच्या बरोबर निश्चितपणाने करणार. त्या पद्धतीनं जिल्ह्यामध्ये भाजप सगळ्यात जास्त शिंदेच्या गटाचे आहेत. माहिती पाटलांनी शिंदेच्या उमेदवारांना सभापती सुद्धा माळशिरस मध्ये केलं. होय, की सर्व पक्ष किंवा सगळं भाजप विरोधातील मते एकवटून विजय मिळणं शक्य होण्यासाठी सगळी एकवटली तर निश्चित होणार. सगळ्यांचा जर विषय काढला तर चांगली फाईट होऊ शकते. तसा प्रयत्न होणार. आता हे उमेदवार ठरले की नाही, उमेदवारावर त्या उमेदवाराची चर्चा झाल्यानंतर ते होईल. त्याच्यावर सगळे कॅल्क्युलेशन बघून होऊ शकते. उमेदवार ठरताना कॅल्क्युलेशन बघून होऊ शकते. आणि त्यांचं जिल्ह्यात काय वातावरण आहे, राज्यात काय वातावरण ठरते त्याच्यावर होणार. राज्यात जर त्यांचं जर नाही झाले, युती जर नाही सगळीकडे झाली, हे तर सुद्धा परिणाम होणार. त्याची फिगर 309, 310 गाठू शकतो. आता प्रयत्न तर आहे, लढवायचं म्हटल्यानंतर गाठायचा प्रयत्न राहणारच आहे. त्यामुळं काय विषय नाही. उमेदवारी ठरली की आराखडे पूर्ण उमेदवार ठरले की आराखडे होतील आणि आम्ही ताकदीने लढू.